नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026च्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी रेग्युलरली टॉपिक वाईज जेवढे काही मित्रांनो आपले अतिसंभव प्रश्न आहेत, अति महत्त्वाचे ते आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत तुमची जी रिसेंटली 2025ची टीईटी एक्झाम झाली आहे मित्रांनो, त्या प्रश्नपत्रिकेला अनालिसिस करून जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स किंवा मुद्दे आहेत त्यांच्यावर आधारित मित्रांनो आपण सर्व काही प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहोत। आता मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। आणि मित्रांनो, जो पीवायक्यू क्वेश्चन पेपर होता आपला 2025चा, त्यामधले जे काही आपले सीडीपीचे आयएमपी टॉपिक्स आहेत जे की मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले, आणि तेच प्रश्न तुम्हाला त्या टॉपिकवर आधारित येत्या परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात, हे संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो प्रॉपर पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, कोणताही प्रश्न मिस करू नका, कारण का या टॉपिकवरचे या संबंधित तुम्हाला मित्रांनो 100% परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळणारे असतात, म्हणजे असतातच। तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू आपला महत्त्वपूर्ण प्रश्न। तर व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही या ठिकाणी अपडेट व संपूर्ण परीक्षेची तयारी या ठिकाणी करता येणारी असेल मित्रांनो। तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा की पियाजेच्या मध्ये अमूर्त विचार करण्याची क्षमता कोणत्या अवस्थेत विकसित होते। तर मित्रांनो, जेवढे काही मानसशास्त्रामधले जे काही 4-5 महत्त्वपूर्ण जे काही मानसशास्त्र तज्ञ आहेत तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण का जी आपली मागील 2025ची एक्झाम झालेली आहे त्यामधला तुम्ही हा जर सेक्शन पाहिला सीडीपीचा, तर त्यामध्ये तुम्हाला यांच्यावरच आधारित फक्त प्रश्न पाहायला मिळतात। इतरत्र कोणताही टॉपिक त्यामध्ये आउट ऑफ सिलेबस टाकण्यात आलेला नाही आहे। फक्त जे काही महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे सिद्धांत आहेत, त्यांचे संज्ञा आहेत, त्यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो की विचारण्यात मित्रांनो आलेला आहे। त्यामुळे तुम्ही त्याचीच फक्त एक बार छाननी करून तुम्ही तयारीला लागला तर मित्रांनो 100% तुम्हाला यामध्ये 30 पैकी 30 चे गुण कुठेही मित्रांनो मिस होणारे नसतील। तर यामध्ये पहा पहिला प्रश्न, अमूर्त विचार करण्याची क्षमता कोणत्या अवस्थेत विकसित होते। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की औपचारिक कारक अवस्था यामध्ये। तर पियाजेंच्या मते किशोरवयीन मुले या अवस्थेत काल्पनिक आणि अमूर्त संकल्पनाचा विचार करण्यात जे की सक्षम होतात, असं जे आहे त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे पर्याय नंबर ड उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न दुसरा, ब्रुनरच्या उपपत्तीमध्ये माहिती साठवण्याच्या 3 पद्धती कोणत्या क्रमाने येतात। तर जे काय ब्रुनरची उपपत्ती आहे त्यामध्ये माहिती साठवण्याच्या पद्धती या ठिकाणी विचारलेलं आहे, कोणत्या क्रमाने येतात। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की कृती, प्रतिमा आणि प्रतीक या क्रमाने जे आहे येतात। तर ब्रुनरच्या उपपत्तीनुसार मुले प्रथम कृतीद्वारे, नंतर प्रतिमाद्वारे आणि नंतर शेवटी म्हणजे की प्रतीकांद्वारे जे की माहिती साठवतात। त्यामुळे हा जो क्रम आहे जो की आहे, तर ब्रुनरचा क्रम या संबंधित देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो आणि ब्रुनर संबंधित 100% प्रश्न असतोच। तर पर्याय नंबर याचं 1 याचं उत्तर जे की होणार असेल। त्यानंतर तिसरा प्रश्न आपला, कार्ल रॉजर्स यांनी कोणत्या प्रकारच्या अध्यापनावर भर जो की दिला आहे यापैकी। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विद्यार्थी केंद्रित। तर कार्ल रॉजर्स हे मानवतावादी मानसशास्त्रज्ञ होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अनुभवांना महत्त्व देणाऱ्या अध्यापनावर जे थोडक्यात भर दिलेला आहे। पर्याय नंबर ब याचं त्यामुळे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा चौथा प्रश्न, डॅनियल गोलमन कशासाठी प्रसिद्ध आहेत। जे डॅनियल गोलमन आहेत ते कशासाठी प्रसिद्ध आहेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नैतिक विकास। तर डॅनियल गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्सी या पुस्तकाद्वारे भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जगप्रसिद्ध जे की केलेली आहे। पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल। त्यानंतर प्रश्न 5वा आपला, गिलफर्ड यांच्या बुद्धिमत्तेच्या संरचनेत एकूण किती घटक जे की मानले जातात। जे की सध्याच्या सुधारित आवर्तीनुसार या ठिकाणचा प्रश्न आहे, सध्याच्या सुधारित आवर्तमध्ये। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की 180। तर गिलफर्ड यांच्या बुद्धिमत्ता संरचनेत सुरुवातीला 120 घटक होते। किती? तर 120 घटक हे सुरुवातीला होते, परंतु जे आता सुधारित आवर्ती आहे त्यानुसार 180 जे की झाले आहेत। पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला प्रश्न 6वा असा आहे, थॉर्नडाईकच्या अध्ययनाच्या नियमामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही। तर होत नाही असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, आत्मसात करण्याचा नियम हा जो की यामध्ये समावेश होत नाही। तर थॉर्नडाईकचे मुख्य 3 नियम आहेत, ज्यामध्ये सज्जता, सराव आणि परिणाम हे आहेत। आत्मसात करण्याचा जे की नियम त्यामध्ये येत नाही, म्हणून पर्याय नंबर जे की ड उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 7वा, ब्लूमच्या ज्ञानात्मक क्षेत्रात सर्वोच्च पायरी कोणती आहे।
तर जे कॉग्निटिव्ह आपण डोमेन असं म्हणतो त्यामध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मूल्यमापन हे जे थोडक्यामध्ये आहे. तर ब्लूमच्या मूळ वर्गीकरणानुसार मूल्यमापन ही सर्वोच्च स्तराची पायरी आहे. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आठवा आपला, विद्यार्थ्याने शिकलेल्या ज्ञानाचा नवीन परिस्थिती वापर करणे याला ब्लूमच्या मते काय म्हणतात? तर याला ब्लूमच्या मते काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, जे की उपाययोजन असं जे आहे ते म्हटलं जातं. जर शिकलेल्या ज्ञानाचा नव्या किंवा वेगळ्या परिस्थितीत वापर करणे म्हणजे उपाययोजन होय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲप्लिकेशन असं म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, भावनिक बुद्धिमत्तेतील स्वनियमन म्हणजे काय? तर जे सेल्फ रेग्युलेशन असतं ते काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवणे असा याचा अर्थ होतो. तर स्वनियमन म्हणजे आपल्या भावना, आवेग आणि वर्तनावर योग्य नियंत्रण मिळवणे होय. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, एखादी व्यक्ती अपयशाचा खापर दुसऱ्यावर फोडते तेव्हा ती कोणती संरक्षण यंत्रणा जे की वापरते, ज्याला डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की प्रक्षेपण, ज्याला आपण प्रोजेक्शन असं म्हणतो. म्हणजे की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा दोष किंवा अपयश दुसऱ्याच्या माती मारते तेव्हा त्यास प्रक्षेपण असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं बी हे उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजून आपली टीईटीची स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल मित्रांनो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आपण परिपूर्ण प्रॅक्टिस टेस्ट सोबतच मित्रांनो फुल लेंथ टेस्ट आपण ऍड करून दिलेले आहेत, जे की तुमच्या मित्रांनो सरावासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे असतील. मित्रांनो जेवढा जास्त तुम्ही सराव कराल, जेवढा तुम्ही प्रश्न सोडवाल मित्रांनो, तेवढाच तुमचा त्या ठिकाणी अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल. कारण का परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात त्याला अनुसरून आपण संपूर्ण मित्रांनो एक्सपेक्टेड सोबतच आपण जे काही पीवायक्यू आहे ते सर्व तुम्हाला ऍड करून दिलेले प्रॅक्टिससाठी. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली स्पेशली टेस्ट सिरीज बॅच जॉईन करून घ्या आणि ते मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा असा आहे, द्राक्ष आंबट आहेत असे म्हणणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचं उदाहरण आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की समर्थन. तर एखादी गोष्ट साध्य न झाल्यास ती कशी वाईट आहे हे सांगणे म्हणजे की समर्थन होय. पर्याय नंबर ए उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 12वा, अध्यापन पद्धती प्रामुख्याने कोणाशी संबंधित असते? तर याचं उत्तर आहे पर्यायचं, जे की या ठिकाणी ब, उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आखलेल्या आराखड्यांशी जे की संबंधित असते. अध्यापन पद्धती म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे गाठण्यासाठी शिक्षकाने आखलेली विशिष्ट कार्यपद्धती किंवा आराखडा होय साध्या भाषेत. त्यानंतरचा 13वा प्रश्न, अध्यापन व्यूहरचना म्हणजे काय? ज्याला आपण टीचिंग स्ट्रॅटेजी असं म्हणतो. तर टीचिंग स्ट्रॅटेजीवर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की सी, शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेली पूर्वतयारी व नियोजन असं होणार असेल. तर अध्यापन व्यूहरचना ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेला एक सर्वसमावेशक योजना आणि नियोजन असते. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती कोणी मांडली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की थॉर्नडाईक यांनी जे आहे ते मांडलेली आहे. तर थॉर्नडाईकचं पूर्ण नाव काय? तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांजर व कुत्र्यावर प्रयोग करून जे की प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती जी आहे ती मांडलेली आहे. तर मांजर आणि कुत्रा हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का त्याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. मित्रांनो प्रश्न 15वा, गिलफर्डच्या मध्ये सर्जनशील विचार कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की बी,
अपसारी विचार याच्याशी संबंधित आहे. तर एकाच समस्येवर अनेक विविध दिशांनी विचार करणे म्हणजे सर्जनशीलता होय. त्यानंतर 16वा प्रश्न, डॅनियल गोलमनच्या भावनिक बुद्धिमत्तेचे घटक किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, 5 घटक. जे की डॅनियल गोलमनने जे आहे भावनिक बुद्धिमत्ताचे 5 प्रमुख घटक सांगितलेले आहेत, ज्यामध्ये पहिला आहे स्वजाणीव, दुसरा आहे स्वनियमन, तिसरा आहे प्रेरणा, चौथा आहे सहानुभूती आणि पाचवा आहे सामाजिक कौशल्य. हे पाचही तुम्ही घटक लक्षात ठेवा. पर्याय नंबर सी उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, डिस्कव्हरी लर्निंग ही संकल्पना कोणी मांडली आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की ब्रुनर यांनी जे आहे ते मांडलेले आहे. तर जोराम ब्रुनर यांनी डिस्कव्हरी लर्निंग ही संकल्पना मांडली, जिथे विद्यार्थी स्वतः ज्ञान शोधतात. त्यानंतर 18वा प्रश्न आपला, उद्दामी पद्धत म्हणजे काय? तर कशाला म्हटलं जातं उद्दामी पद्धत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे, याला असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 19वा प्रश्न, संशोधन पद्धतीचे जनक कोण आहेत? संशोधन पद्धतीचे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की H.E. आर्मस्ट्रॉंग हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. त्यानंतरचा 20वा प्रश्न, ब्लूमच्या वर्गीकरणातील भावात्मक क्षेत्र कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मूल्य, वृत्ती आणि भावना याच्याशी संबंधित आहे. तर भावनात्मक क्षेत्र हे विद्यार्थ्यांच्या भावना, मूल्य, आवड आणि वृत्ती यांच्याशी विकसित संबंधित असतो. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, थॉर्नडाईकने आपले प्रयोग कोणत्या प्राण्यावर केले? जसं की मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं पहा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की मांजर. तर थॉर्नडाईकने आपले प्रयत्न प्रमाद उपपत्ती सिद्ध करण्यासाठी मांजराचा वापर जे की काडीपेटीत केला होता, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 22वा, पियाजेच्या मते सात्विकरण म्हणजे काय? तर सात्विकरण कशाला म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की नवीन माहिती जुन्या ज्ञानात सामावून घेणे, त्याला आपण सात्विक असं म्हणतो, सात्विकरण. त्यानंतरचा प्रश्न आपला 23वा, अनुभवशिडी कोणी मांडली यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की एडगर डेल यांनी जे आहे ते मांडलेले आहे. तर एडगर डेल यांनी अनुभवशिडीद्वारे विविध शैक्षणिक साधनांची परिणामकारता मांडलेली आहे. 24वा प्रश्न, प्रकल्प पद्धती कोणत्या तत्वज्ञानावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की व्यवहारवाद यावर जे आहे थोडक्यामध्ये आधारित आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, स्वकल्पना विकसित होण्यावर कोणी जो आहे जो भर दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कार्ल रॉजर्स यांनी जो आहे तो भर दिलेला आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, एखादा रागिष्ट माणूस आपला राग व्यायामात किंवा खेळात काढतो, ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की व्यवस्थापन ही जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, बुद्धिमत्तेचा त्रिआयामी सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गिलफर्ड यांनी जो आहे तो मांडलेला आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, अध्यापनाची व्याख्यान पद्धती ही कोणत्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, शिक्षक केंद्रित आहे. तर व्याख्यान पद्धतीत शिक्षक सक्रिय असतात आणि विद्यार्थी केवळ श्रोते असतात, म्हणून ही शिक्षक केंद्रित पद्धत आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 29वा, सहानुभूती हा घटक कशाशी मोडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भावनिक बुद्धिमत्ता. त्यानंतर प्रश्न 30वा, अध्यापन सूत्रेमध्ये पूर्णांकडे अंशाकडे हे सूत्र कोणत्या मानसशास्त्रावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की समष्टीवाद याच्याशी संबंधित आहे. तर पूर्णाकडे अंशाकडे हे सूत्र गेस्टाल्ट कोणी जे आहे थोडक्यामध्ये गेस्टाल्ट किंवा समष्टीवादी मानसशास्त्रावर आधारित आहे, जे घटकांपेक्षा संपूर्णतेवर भर देखील देते, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली पाहायचे असतील, IMP आणि परीक्षा दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले स्पेशली TET साठी असलेली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलं नसेल, एनरोल करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.